डाळ आणि भाताचा कुकर लावलेला, त्याच्याबरोबरच हे सोललेले मूग आहेत ना ते पण शिजवून घेतलेले आहेत. त्याची आज आपण भाजी करणार आहोत. मोड आलेले सोलून घेतलेले मूग आहेत, त्यांना कुकरला 2 शिट्या करून घेतल्या आहेत. शिट्या करताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा राई, राई चांगली तडतडू लागली की पाव चमचा जिरं, 2 ते 3 हिंग, कढीपत्ता, चॉप केलेला कांदा, टोमॅटो आणि लसूण याला मिक्स करायचं. कांदा नरम पडेपर्यंत परतून घेतलेला आहे. गॅस बारीक करायचा आणि पावडरचे मसाले घालायचे. पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, पाव चमचा हळद, 4 चमचे घरचा लाल मसाला. घरचा लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मसाले करपू नये म्हणून शिजवलेलं पाणी आहे ना ते पाणी घालायचे आणि मसाले चांगले परतून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतले. त्याच्यामध्ये देठासकट कोथिंबीर घालायची आणि हे शिजवलेले मूग शिजवताना मीठ घातलेले आहे, ते लक्ष ठेवून मीठ घालायचं. तुम्हाला जर अशी रसवाली ठेवायची असेल तर थोडंसं पाणी अजून 1 वाटीभर असं वाढवायचं. मी आता सुक्कं करणार आहे म्हणून मी थोडंच पाणी घातलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे ओलं खोबरं घालायचं. वरून कोथिंबीर घालायची. झटपट अशी आपली भाजी तयार झाली.